आता पुढची बातमी पाहणार आहोत तर जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांचे बॅनर झळकलेले आहेत। बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। रात गई बात गई, पुढची इनिंग जोरदार असेल असं वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि त्याबाबत बोलताना त्यांनी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबाबत आता बोलून अर्थ नाही असं वक्तव्य केलेलं आहे। आता रात गई बात गई, प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य आहे। पुढे चला ना, पुढे बघू, पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करू, पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात बोलू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेतील 1348 घरकुलांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरेंसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। दहिटणे येथील 1128 आणि शेळगी येथील 220 घरकुलांचं वितरण होणार आहे। तर या प्रकल्पातून असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती होणार आहे। कामगारांच्या किंवा दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूर जवळील दहिटणे आणि शेळगी या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील 1348 घरांचा जो सदनिकांचा प्रकल्प आहे तो बांधून या ठिकाणी उभा असल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सुमारे 35 जे बिल्डिंग आहेत त्यामध्ये सुमारे 1348 जे सदनिका आहे त्याचं आज लोकार्पण होणार आहे। हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख उपस्थित या ठिकाणी चावा वाटपाचा कार्यक्रम लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की सोलापूर हे गिरणी कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी जो बहुतांश कामगार आहे तो गिरणी कामगार असेल किंवा वस्त्रोद्योग कामगार असेल अशी ओळख आहे। त्यामुळे ह्या हक्काच्या घरांच्या आज चावे वाटपाचा कार्यक्रम होत असल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य जे कामगार आहेत त्यांच्या जे घराचं स्वप्न आहे आज या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर पाण्याची सोय व्हावी म्हणून अशा टाकीचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अत्याधुनिक जे तंत्रज्ञान असेल किंवा टेक्निक बाजू असतील या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे। सुमारे 4 वर्ष या प्रकल्पाचं काम सुरू होतं आणि आज अखेर कामगारांच्या कष्टाचं हक्काचं घर त्यांना मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 वाजता हा जो चाव्या वाटपाचा कार्यक्रम हा संपन्न होणार आहे। याच वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि गृहराज्य निर्माण मंत्री पंकज भुईर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले असंच म्हणावं लागेल। कॅमेरामन विजय आवटेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपावर निवडणूक आयोग आज उत्तर देण्याची शक्यता आहे। तर आगामी निवडणुकांबाबत घोषणा देखील करण्याची शक्यता आहे। भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारीच घोषणा केली होती की ते रविवारी 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेतील। त्यामुळे राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपावर खरं तर ते काय उत्तर देणार, निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याच्या पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आलेले आहेत। अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा रावणासाठी आणि लंकेसाठी गाढ झोपेतून उठला होता। देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा, असा बॅनरच्या माध्यमातून टोला लगावण्यात आलाय। दरम्यान पाषाण भागातले हे बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, खरं तर या बॅनरची आता चर्चा होऊ लागलेली आहे। अण्णा हजारे यांना या बॅनरच्या माध्यमातून टोला लगावण्यात आलाय, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात खरं तर पाषाण भागात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्रित येत हे बॅनर लावलेले आहेत, ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पुणेरी टोले लावण्यात आलेत। अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा। देशात मतांची चोरी होत असताना, भ्रष्टाचार फेफावला असताना, देशात हुकुमशाही माजलेली असताना अण्णा तुमच्यासारख्या ज्येष्ठ गांधीवादी
समाजसेवक शांत कसा? आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारेवर अनेकांनी टीका केली होती की देशात हे सगळं होत असताना अण्णा हजारे काहीच आंदोलन करत नाहीत. या उलट काँग्रेसच्या काळात अण्णांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोठी आंदोलनं केली होती. ती आंदोलनं यशस्वी करून अण्णा हजारेंनी दाखवली होती. दिल्लीतलं जंतर मंतरवरचं आंदोलन केलं होतं. या सगळ्या आंदोलनानंतर या भाजप सरकारमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना अण्णा तुम्ही शांत का, असा सवाल पाषाणच्या या बॅनरमधून कार्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळतोय. दिल्लीच्या जंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे, असा संदेश देखील या बॅनरमधून जो आहे तो देण्यात आलेला आहे. पाषाणमध्ये जे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचे हे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून काल ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यामध्ये अण्णांना म्हणजे अण्णा हजारेंना खरं तर एक संदेश आणि पुणेरी टोला लगवण्यात आलाय. ठीक आहे अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि यावेळी बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका आणि जातीवाद कधी होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठीचा सल्ला दिला. पक्षवाढीच्या दृष्टीनं यापुढे आपण मुंबईत 3 दिवस आणि 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून बीडमधून त्याची सुरुवात देखील आपण केलेली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी देखील यापुढे बेरजेचं राजकारण करावं, वजाबाकी करू नये, माणसं जोडली पाहिजेत आणि जातीवाद होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवण लक्षात घेऊन पुढे गेलं पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. मी आता आठवड्यातले 3 दिवस मुंबईत थांबणार, 4 दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार. आज आता रात्री इकडं गेल्यानंतर उद्याच मी जळगावच्या अर्धा दिवस दौऱ्यावर, अर्धा दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो. अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले आहेत. माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील, त्या सगळ्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. वजाबाकीचं राजकारण कुणाचाही भलं झालं नाही. माणसं कशी आपल्याला जोडता येतील, त्याच्यामध्ये जातीवाद हा कधी होता कामा नये. बेस्ट पतसंस्थेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेला आहे. उमेश सारंग आणि सुहास सामंत या दोघांवर जवळपास 24 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान यांनी 6 कोटींचे बंगले 24 कोटींना खरेदी केलेत असा आरोप लाड यांनी केलाय. तर 4 कोटींचं कार्यालय आवश्यकता नसताना 9 कोटींना विकत घेतल्याचा आरोप लाड यांनी केलेला आहे. संस्थेच्या सर्व संचालकांची चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे. सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला. खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलं आहे, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं. आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे. आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे.